उसरली संघ तुम्हाला कुठेही जायचं नाहीये. यानंतर लगेच विनर वर्सेस विनर ही मॅच तुम्हाला बघायला मिळेल. यातून विजेता संघ उसरली संघाविरुद्ध खेळ. चला मॅच ऑन होते. लक्षात घ्या 20 मिनिटं कंपल्सरी आहेत 4 षटक फेकण्यासाठी. 25 मिनिटांमध्ये इनिंग संपलीच पाहिजे. लक्षात घ्या मागील दोन्ही इनिंग वेळेत सुरुवात झाल्या वेळेत संपवल्या. पंच टायमिंग अलर्ट करतायत. विशा पाटील सर आहेत. लक्षात घ्या त्यांचं फार बारकाईने लक्ष केंद्रित असतं. यस त्यांनी ग्रीन सिग्नल दाखवले. ठीक 8 वाजून 12 मिनिटांना पहिला बॉल डिलिव्हर्ड होते. गोलंदाज तयार होते. संदेश पहिला बॉल थोडं क्रॉस पॅटने खेळायचा प्रयत्न केलाय. सुमित होते पाणगे चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं तिकडे झालंय. 1 रन खातं उघडलं गेलं बॅटिंग करत असताना आई जगदंबा 11 खानाव टीम कडून. सुरुवात मैदानामध्ये झाली. स्कोरबोर्डवर 1 रन. संजू पाटीलनं आपलं खातं उघडलंय. यानंतर विनर वर्सेस विनर देखील मॅच तुम्हाला बघायला मिळेल आणि त्यानंतर आपण एक फ्रेश पोल कडे वळणार आहोत. फ्रेश पोल मध्ये तुम्हाला आज ए गटातून देखील चांगल्या लढती बघायला मिळतील. गोलंदाज निघाला आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. संदेश सचिन मुंडे यांच्यासाठी पुन्हा एकदा पाठीमागे सुमित कडे बॉल ढकललाय. अगदी थोडं फुटबॉल स्टाईलने तिकडे खेळत आहेत. तिकडे मला वाटतं पहिली धाव थोडी कमी गतीने घेतली आणि बॉल देखील तसाच काही चालला होता. थेट फिल्डरच्या हातामध्ये चालला होता. सुमितनं थोडा वेळ तिकडे उचलण्यासाठी घेतला परंतु एकच रन याही बॉलवर मिळेल. पहिले 2 बॉल आणि त्या 2 बॉल मध्ये थोडी सिंगलनं सुरुवात केली. पूर्ण 5 षटक आपण मैदानामध्ये खेळतोय आणि स्वतःसाठी थोडा वेळ दिला जाऊ शकतोय ठाऊक आहे बॅटर्सना. अगेन 3rd बॉल देखील तिकडेच येतोय सुमित कडे. संकेतला आपण बघतोय. खरं तर बॅक टू बॅक 3 बॉल त्याच्याकडे आले. चांगली फिल्डिंग त्यांनी अगदी तिकडे केले संकेत कडून. धावसंख्येचं टोटल बोर्डवर सध्या मागे 3 बॉलमध्ये 3 सिंगल्स आलेत. सचिन मुंडे स्लोअर बन केला. थोडा टेकअप करत होता बॉल. अपील लाऊड झाली परंतु 8 फॅक्टरचा आणि लाईन मधून देखील बॉल लाईन मिस करत होता. निर्धाव चेंडूचे ते सांगता होते सचिन मुंडे. एकदा हा खेळाडू रंगात आला की खूप मोठमोठे इनिंग त्याच्या बॅटमधून बघायला मिळतात. मला वाटतं आज थोडं त्याला स्वतःला वेळ द्यावा लागेल. सेट व्हावं लागेल. आय आणि हँड कॉर्डिनेशन आणि ते कॉन्फिडन्स न खेळ करावा लागेल. लेगलाच करायचं होतं. पाठीमागे चालला बॉल. अपील पुन्हा एकदा तिकडे झाली आहे. लेग बाय न 1 रन इथे पूर्ण होईल. सिंगलला पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होते. थोडं सांभाळून खेळायचा प्रयत्न आहे कारण क्रिकेट खेळामध्ये जिद्द महत्वाची असते आणि नव्यानं प्रत्येक डाव तुम्हाला नव्यानं मांडायचा असतो. प्रत्येक सुरुवात शून्यातून करायची असते. त्यामुळे इतिहासामध्ये आपण काय केलं त्यापेक्षा आज काय करणार आहोत हे तेवढं महत्वाचं. संजू स्टँड अँड डिलिव्हर्ड खेळायचा प्रयत्न होता. कोणतेही फुटवर्क नाहीये. जाग्यावरून खेळायचा प्रयत्न त्यांनी केलाय. पॅटर्न बॉल मध्ये कोणताच संपर्क नाहीये. अंतिम बॉल देखील इकडे डॉट बघायला मिळते. सर खेळाडू कक्ष बघा बॅटची मागणी होते आणि अशा रीतीनं फायनली पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलंय आणि संदेश कडून खूप चांगली सुरुवात. संदेश शेट्टी रन खर्च केलेत या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 4. प्लीज फिल्डिंग लावून घ्या. सेकंड ओव्हरकडे आता वळतो आपण. लक्षात घ्या पहिला ओव्हर संपल्यानंतर भले तुम्ही 5 मिनिटाच्या आतमध्ये संपवलं असेल तरी सेकंड ओव्हर पुढील विदिन 1 मिनिट पुढच्या 1 मिनिटामध्ये नेक्स्ट ओव्हरचा बॉल डिलिव्हर झाला पाहिजे. रूल्स आहेत आणि तो तुम्हाला आम्हाला सगळ्यांना फॉलो करायचे आहेत. काल जवळपास 4:30 वाजलेत त्यामुळे आज आपण थोडं वेळात एंड करू. काल थोडंसं टेक्निकल एरर आला होतं त्यामुळे थोडा जास्त वेळ स्पेंड झाला. आज खरं तर वाजे संघ लेट आला कारण त्यांच्याही गावामध्ये लीग होती त्यामुळे 2 तासाहून जास्त वेळ आपण लेट सुरू केला. जवळपास 2.5 तास लेट आहोत आपण आणि तो 2.5 तास जो सुरुवातीला आज डे मध्ये आपण खर्च केले तो आपल्याला रात्रीमध्ये कव्हर करायचा आहे.
सेकंड ओव्हरकडे आपण वळते. गोलंदाजी मार्कवर आला आता सागर. सागर आलाय. पहिला बॉल वाईट यॉर्कर. सुरुवात चांगली झाली. गोलंदाजी फार छान होते कोंडले संघाकडून. ताकदवान गोलंदाजी सध्या सुरू असताना मैदानामध्ये पाहायला मिळते. शांत क्रिकेट सध्या खेळला जात आहे दोन्ही सलामीवीरांकडून. मला वाटते थोडं अग्रेसर व्हावं लागेल. संजूला त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करावं लागेल. थोडं फुटवर्क वापरावं लागेल कारण मागील आतापर्यंतची गोलंदाजी झाली ती अतिशय तीक्ष्ण तेज तरा राहिल्या. पुढे सरकले. उंच गेला बॉल. मिस टायमिंग. इम्पॉर्टंट विकेट. संजय पाटील च्या खेळीसांत. चला जय आलाय. जय भगत मैदानामध्ये उतरण्याची त्याची शैली थोडी वेगळी. आमचे मनोहर पाटील वाचे या आपण आपलं हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार झाला आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. कोदून काढला इनफिल्डच्या वरून. हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट बॉलला पाठवलं डिपेक्सच्या कव्हरला. बाउंड्री लाईनची भेट घेण्यासाठी आले. सुरुवात चांगली केली जयनं चौकारानं. सुरुवात केली कारण जय अगदी बघितला ना तो मैदानामध्ये शांत येतो. डोकं शांत ठेवतो. परंतु क्रिकेटमध्ये मैदानामध्ये बॅटिंग मधून तो तेवढाच अग्रेसर आम्ही पाहिलाय. स्किट केलाय बॉल डीप राहिलाय. काढून निघून चला विकेट किपर कडे. डॉट बॉल बघायला मिळतोय. मागील बॉल थोडा कमी गतीचा होता परंतु यावेळेस गतीनं बीट केलंय. 3 रात्रीमध्ये दिवस रात्र क्रिकेट खेळा गेम. दिवसामध्ये भरपूर अगदी बघितलं तर खूप जास्त उष्णता असते. पिच थोडी आज मरम्मत केली जाईल. स्क्रीनचं देखील उंच गेला. मिस टायमिंग. फील्ड निघाला सर्कच रिंगणामधून फिरला. घर फिरला आणि फायनली कॅच ड्रॉप झाले. जयला जीवनदान म्हणजे एक नवीन संधी. एक वेगळं धाव संख्येला आकार देण्याची संधी. प्रयत्न चांगले केले. हो प्रयत्न परमेश्वर म्हटलं जातं. तुम्ही ट्राय केलं पाहिजे. ट्राय बट डोंट क्राय. परंतु प्रयत्न असे असायला हवे जिकडे एफर्ट्स लावले तर तुम्ही ते खूप सक्सेसफुल ठरले पाहिजेत. जीवनदान मिळाले. स्कोरबोर्ड पुढे चाललाय. 2-11 धावा. रोहित आमच्या सोबत आहे स्कोरिंगच्या भूमिकेत. टोटल 11 बोर्डवर सध्या नोंदवले गेलेत. गती कमी केली. बॅकअप हँड डिलिव्हरी परंतु स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. लॉंग ऑन मधून खेळाडू आलेला आहे. एक रणनीती मिळेल आणि फायनली हेही षटक संपलंय. पहिल्या पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांचा समाप्त झाले. कोंडली टीमनं का प्रतिम गोलंदाजी केली आतापर्यंत. बरे आहे कोंडली टीम जाऊन पोहोचलाय. संघ बॅटिंग करत असताना खाणाव संघ 6च्या सरासरीनं 12वर 1 खेळाडू बाद. श्रेयन 11 मोरबे संघाला ते नेहमीच पॅक करत असतात आणि हॅट्रिक जर त्यांनी घेतली
तर आदेश पांडव याच्याकडून 5,000चं कॅश प्राइज त्यांच्यासाठी. मॅचकडे आता आपण वळतोय. हो पहिलाच बॉल, व्हॉट अ शॉट. दिसतं तसं नसतं असंही म्हटलं जातं ना. आणि अगदी दीपक शेठ तवळे म्हणत असतील, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात. मैदानामध्ये येताना शांत येतो, परंतु तेवढाच आक्रमक का बॅटिंग करतोय सध्या जय भगत. टोकला षटकार. चला ती बाईक मालिकावीर, चला तिला बंद करा. कोणाकडे की आहे प्लीज ऑफ करा तिला. जय सध्या आशाची किरण बनलाय. रन्स तो एकवटतोय. पुन्हा एकदा हवेत आहे. पुन्हा एकदा उंची गाठले. उंची सोबत लांबी डिस्टन्स कव्हर करेल का? हो मिस पे. बॉल चाललाय बाउंड्री लगत स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचावे लागले. स्क्वेअर लेग नाही तर आता फाईन लेग गाठावे लागले मिड विकेट मधून. प्रयत्न चांगले केले. एफर्ट्स 100 पैकी 100 होते. 100 आपण म्हणू शकता. आणि अगदी थोडे अपुरे राहिले ते प्रयत्न आणि रन्स सर्व वाचवले. एक सिंगल वाचवली गेली परंतु 3 रन या बॉलवर तुम्हाला बघायला मिळतात. धावसंख्येचं टोटल पोहोचलंय 21 अंक 21 ऑन बोर्ड. एकवीस धावा. संदेशला आपण पाहतोय सध्या बॉलिंग ट्रॅकवर. सचिन मुंडे शॉट अँड पुल सक्सेसफुल. संख्येच्या डोईवरून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन दादा मुंडे आक्रमक झाला. आला षटकार. दादा मुंडे षटकार त्यानं ठोकलाय त्याच्या बॅट मधून. वाघानं 2 पावलं अवलोकन काय केलं. लोक त्याला हलक्यात घ्यायला सुरुवात करतात आणि आज मैदानामध्ये ते अवलोकन नव्हतं, ती शिकारीची तयारी होती आणि ती शिकार करायला आता सुरुवात केली. षटकारनं स्कोर बोर्ड 27 धावांवर. पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये घेतलाय. बॉल उंच गेलाय मिड ऑन मधून लॉंग ऑन कडे गरंगळतो चाललाय. सेकंड अटेम्प्ट केली जाते डेंजर एंड कडे. सचिन मुंडे धावतायत पळतायत संघर्ष करतायत परंतु बघता बघता अगदी 2 रन पूर्ण झालेत. आणि मैदानामध्ये म्हणतात ना की वणवा पेटवण्यासाठी एक ठिणगी महत्वाची असते. जय त्याचं काम मिळलं. एनर्जी स्त्रोत एनर्जी बूस्टर बनला आणि अगदी त्याच्यानंतर आता सचिन त्याचं स्वतःमध्ये परिवर्तन करत असताना आक्रमण करतोय. उंच गेला हेलिकॉप्टर. उंची तर फार आहे. लांबी थोडी कमी दिसते. फील्ड डाऊन द बॉल कॅच सुटली आहे आणि दुसरी धाव देखील बघता बघता आता पूर्ण झाले का? तिसरी नाही, नकार दिलाय. बचेंगे तो और लढेंगे. जीवनदान मिळालाय. क्रिकेट खेळामध्ये जीवनदानाची सुरुवात. एखादा खेळाडू थोडस आउट ऑफ फॉर्म मध्ये जरी असला ना, एक इनिंग किंवा 1-2 स्कोरिंग शॉट जर त्याच्या बॅट मधून आलं तर फॉर्म मध्ये परतण्यासाठी वेळ लागत नसे. एक गोष्ट पहिल्या रात्रीमध्ये तुम्ही नोटिसेबल केली असेल. पहिल्या रात्रीचा खेळ तुम्ही बघितला ना तर सोपान मात्र हरिग्राम 5 बाईक विजेता खेळाडू तो सगर करत होता आणि संघाने त्यांना 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर प्रमोट केला. सेकंड मॅच मध्ये जवळपास 6व्या क्रमांकावर तो आला आणि मैदान गाजवलं. क्रिकेट खेळामध्ये अगदी या गोष्टी महत्वाच्या असतात. कॅल्क्युलेशन 31 धावा बोर्डवर आहेत. स्विच इट रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. मला वाटतं अगोदरच माइंड मध्ये हे फिट केलं होतं की येणार बॉल रिव्हर्सच खेळायचा. आला डॉट बॉल. हे षटक पहिली 2 षटकं मरियाई कोंडले संघाने आपल्या नावी केली परंतु हे 3रं षटक काहीच चांगलं राहिलं टीम आई जगदंबा 11 खानाच्या दृष्टिकोनातून. कारण 31 रन बोर्डवर लागतायत आणि संदेश सेट्टे या षटकामध्ये 2 षटकार आलेले आहेत आणि त्यासोबत 19 येताना पाहिलेत. पंच इशारा करतायत पाणी हवंय. 12वे खेळाडू
चला पाणी तिकडे फिल्डर्सलाही पोहोचवा आपण. खानागावचे आमचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व सन्माननीय सुखराम बाबा फराडे यांचं आगमन झालंय. बाबा तुमचं हार्दिक स्वागत, वेलकम. आपणही असणं दिसतं बा. स्कोरबोर्डवर धावा 31 बघा मिळतात 31. चला मॅच कडे आता आपण बघतोय. ड्रिंक्स ब्रेक, इटिंग ब्रेक मध्ये आपण बघितलंय 3 षटक समाप्त होत आहेत. फर्स्ट ओव्हर मध्ये 4 रन आले होते, सेकंड ओव्हर मध्ये 8 रन आलेत, थर्ड ओव्हर मध्ये 19 रन आलेत. सुरुवात कोंडले संघाने चांगली केली गोलंदाजीतून, परंतु आता खाणाव संघ थोडा जागा झाला मैदानामध्ये. बॅटर्स आक्रमक झालेत, रन इन्व्हेस्ट केल्या पाहिजे त्या उद्देशाने सध्या ते बॅटिंग करतात. सध्याचं करंट रन रेट 10.33 आहे, कारण स्कोरबोर्डवर 31 रन लागलेत. फुटिंग मध्ये रचना आहे. खेळाडू तुम्ही बघू शकता डी पॉइंट कडे एक्स्ट्रा कव्हर थोडं खाळले, त्यासाठी एक फिल्डर शॉर्ट कव्हरला बोलवलंय. लॉंग ऑफ थोडं वाईट ठेवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या आसपास. शॉर्ट लेंथ होती, फिल्डिंग चांगली सजवली, परंतु फिल्डिंग सोबत खिलवाड करणं हा खेळाडू चांगलंच जाणतो. जयच्या बॅट मधून आलाय अजून एक खणखणीत चौकार. जे स्कोरबोर्ड पोहोचतोय सध्या 35 रन बोर्डवर सध्या सरकतायत. इम्पॉर्टंट मॅच आहे. आता थोडा हल्ला बॉल झालाय, बॅटर्स थोडे आक्रमक झाले. चला अगदी मैदानामध्ये आपण रन्स आता थोड्या येताना रन्स व्हायला सुरुवात झाली. सुरुवात जरी शांत असली तरी म्हणतात ना की शांतीत क्रांती करता आली पाहिजे, आणि ती व्हायला सुरुवात झाली. जय, मी उल्लेख केला होता हा एनर्जी बुस्टर आहे. वाट पाहिली आहे आणि आता वाट लागेल काय नाहीये. चला बॅकअप चांगलं दिलं, कारण गती थोडी कमी होती आणि बघता बघता इकडेही 2 रन पूर्ण झालेत. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. जिकडे जिकडे सिंगल आली, सिंगलला डबल कन्वर्ट करण्यामध्ये संधी जी मिळाली ती संधी गमावलेली नाहीये. बॅटिंग करत असताना टीम खाणाव संघाने आतापर्यंत भरपूर संख्येने आमचा प्रेक्षक वर्ग आलाय. आमचे खाणाव गावचे ग्रामस्थ मैदानाच्या बाजूला असताल तर आपण स्टेजवर येऊन असणार दिसतो बा, कारण स्पर्धेचं नामकरणच ग्रामस्थ मंडळ खाणाव व आई गावदेवी क्रिकेट संघ खाणाव आयोजित जाणता राजा चषक असं करण्यात आलंय. लेग स्टंपच्या थोडा बाहेरून बॉल, पिचिंगच ऑलरेडी लेग स्टंपच्या बाहेर होता, त्या कारणास्तव अजून बॉल दूर राहिलाय. अंपायर सिग्नल वाईड येतोय. खूप चांगली अंपायरिंग अगदी बघू शकता. आमचे हिरावण भोसले सर जॉईंट आहेत, त्यासोबत विश्व पाटील सर देखील तुम्हाला बघा म्हणजे शोधाची वाघबारे सर देखील आज जॉईंट आहेत. सँडी पालकर सर आज रजेवर आहेत, कारण थोडं इमर्जन्सी त्यांच्याकडे. धावसंख्येचं एकूण टोटल आपण पाहतोय 38 वर 38. जयसाठी खोदून काढल्या, पुन्हा एकदा संधी. यावेळेस चूक केलेली नाहीये जी मागील बॉलवर झाली. परफेक्ट करेक्ट केला बॉल आणि झेल इथे कॅरी केला जाईल. आणि एक महत्वाचा खेळाडू, ज्या खेळाडूला मैदानामध्ये थोडा धावांचा वनवा पेटवला तो जय भगतच्या खेळचा अंत झाला. तर 9 बॉल मध्ये 22 धावांची दमदार इनिंग साकारली असा जय खेळाडू कक्षमध्ये.
प्रणव तात्रे हा नवीन खेळाडू मैदानामध्ये आता बॅटिंग साठी आलाय. प्रणव तात्रे हा नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय. मला आठवते स्वर्गीय सुरेश भाऊ शेळके स्मृती चषक किंजल युगान ट्रॉफीची ती स्पर्धा काय बॅटिंग केली होती प्रणवनं. ओ हा फटका बघा, व्हॉट अ शॉट, काय रिफ्लेक्शन होते षटकार. मध्ये येता क्षणी प्रणव तात्रेनं आक्रमण केलंय, षटकार ठोकलाय, तोही रिव्हर्सचा. अगदी बघा मिळते. कोणताच निघाले आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा लेटकट केला. हवे ते बॉल फिल्डरनं तिकडे पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल निसटला, परंतु त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा बॉल चांगला कलेक्ट केला आणि इकडे विकेट बॅटरच्या खेळीचा अंत होतोय. तिसरा धक्का टीमला. स्कोरबोर्डवर टोटल रन आहेत 44-44. थोडी उंची मिळाली स्कोरबोर्डला, परंतु ज्या ज्या बॅटर्सना आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजानं आणि विकेट्स घेतलेत. नितीन आलाय नवीन बॅटर मैदानामध्ये, मिडल ऑर्डर मध्ये धाव सांभाळायचंय. आलेला थोडा बॉडी पासून दूर ठेवलाय बॉल आणि लो फुलटॉस बॉल होतं. जो पायांचा वेध घेताना दिसला, हलकीशी अपिली झाली, परंतु टोटली ऑप्शनच्या बाहेर हा बॉल येताना आपण बघितलाय आणि अशा रीतीने षटक देखील संपलंय. काहीच आक्रमण इकडे झालं, एक चौकार एक षटकार असे 2 स्कोरिंग शॉट होते, परंतु 2 विकेट्स संपादित करण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज जय फाटे हा खेळाडू. आणि 4 षटक समाप्त होत आहे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 11च्या सरासरीनं 44 वर. चला दे तोडकडे आपण वळतोय अंतिम षटकाकडे. जो टायमिंग अलर्ट केला होता त्या योग्य वेळेमध्ये वेस्ट मंडळच्या आज 4 षटक फेकलेत मर्याई कोंडली संघ, त्यासाठी तुमचे आभार. वेळेचं नियोजन त्यांनी केलंय की यातून विजेता संघ लगेच उसरली संघाविरुद्ध खेळणार एक चांगलं बॅटल तिकडे बघा मिळेल आणि त्यातून जिंकणारा संघ पोहोचेल स्पर्धेच्या सुपर 14 मध्ये. करण आलाय. अंतिम षटक फेकेल. शेवटचे 6 बॉल बाकी राहिले. सचिन मुंडे आज ओपनर म्हणून मैदानामध्ये आले, शेवटपर्यंत खेळत आहेत. वैयक्तिक 12 धावांची इनिंग त्याने आतापर्यंत साकारली. एक षटकार त्यामध्ये ऍड होतं. सोडू दिला बॉलला, एक्स्ट्रा येईल याकडे थोडं फोकस केलंय. या संपास सिग्नल इट इज व्हाईट बॉलनं यावरची सुरुवात झाली आहे. फार महत्वाची ही लढत बघा मिळेल. खूप चांगला क्रिकेट दोन्ही टीमने खेळत, बरेच अप अँड डाऊन्स आपल्याला बघायला मिळाले. सुरुवात मर्याई कोंडली संघाने चांगली केली. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये रन म्हणत नव्हत्या आणि त्यानंतरच्या मागील 2 षटक आपण बघितले तर त्याच्या अगोदरच्या षटकामध्ये अर्थात 3ऱ्या ओव्हरमध्ये 19 आले होते आणि 4थ्या ओव्हरमध्ये जवळपास 13. त्यामुळे हे 2 षटक थोडी प्रॉफिटेबल राहिली खाना टीमच्या दृष्टिकोनातून. पुन्हा एकदा सोडून दिला बॉल आणि हे चुकी झाली. पंच सांगते होय तुमच्या स्लॉट मधून बॉल निघून गेला आणि डीआरएस मागणी करण्यात आली बॅटिंग टीम कडून. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलंय.
वाघमारे सर पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत ऑन स्क्रीनवर. प्रतीक्षा करूया आपण, लगेचच चेक केलं जाईल. निर्णय प्रलंबित ठेवण्यात आलाय. थर्ड अंपायर चेक करतायत हा बॉल लीगल आहे की नाही. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे बॅटिंग टीमने आता डीआरएस गमावले. चांगला लेग कटर बघायला मिळालाय. धावसंख्या थांबली 45 वर. पहिला बॉल जरी वाईड आला असला तरी डॉट बॉल रिकव्हरी झाली. आक्रमण केलं, हवेत गेला हा बॉल. कॉटन बॉलची संधी, परंतु अगदी हा झेल टिपलाय. गोलंदाजाला होई कॉटन बॉल. सचिन मुंडे यांच्या खेळीचा अंत. प्रवीण पाटील नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय डुबा इव्हेंट्स. मॅच कडे आपण वळतोय. अखेरचे 4 बॉल बाकी राहिलेत या पहिल्या सेशन्स मधील. फुटिंग मध्ये रचना सुरू आहे. प्रवीण पाटील, मला मोरब्याची स्पर्धा आठवते यंगस्टरची, काय बॅटिंग तिकडे केली होती. अंदा दोनदाही फायरिंग करायची होती, बॉडी पासून दूर राहिला बॉल आणि आता बॅटिंग टीम कडे डीआरएस नाहीये. डॉट बॉल तुम्हाला बघा मिळेल. आणखी एक निर्धाव चेंडू शेवटच्या डेथ ओव्हर मध्ये करणला बघा मिळतंय. प्रमुख बॅटर बाद झालेत, त्यामुळे करणवर थोडा दबाव कमी आणि ते तर स्पेशलिस्ट तो बनलाय. रन्स थांबवले, धावांची गती खुंटली आहे. रडार मध्ये बॉल आलेला होता, परंतु स्लॉट मध्ये असूनही टायमिंग करता आलेला नाहीये. 1 रन इथेही पूर्ण होईल. खूपच चांगली गोलंदाजी आज मर्याई कोंडले संघाकडून बघायला मिळाली. तिसरं षटक अगदी संदेश शेट्टेचं. या संदेशनं पहिले षटक 4 धावांचं फेकलं होतं, परंतु तिसऱ्या षटकामध्ये त्यानं 19 रन खर्च केले होते. परंतु त्याच्यानंतर अगदी चित्र पुन्हा एकदा विचित्र करण्याचं काम करतायत डेथ ओव्हर मध्ये करणे. काही स्कोरिंग शॉट हवेत करावा लागेल नितीनला. हाई वाईड यॉर्कर करताना दिसतोय. लॉंग ऑन कडे बॉल आलाय. 1 रन पूर्ण झाले. दुसऱ्यासाठी तयारी होती, परंतु नकार दिला, कारण आता दुसरी धाव घेण्यासाठी वेळच राहिलेला नाहीये. 51 टोटल पुढे चाललंय. बोर्डवर लागतंय टोटल 47. 47वा अखेरचा बॉल. असं वाटलं होतं 60 पर्यंत संघ पोहोचू शकतो, किमान 55 प्लस, परंतु काय अफळातून गोलंदाजी केली कारण शेवटचा बॉल इम्पॉर्टंट. उंच गेला फटका, मिसामिंग. स्क्वेअर लेग मधून फील्डला पोहोचला, बॉल खाल्ले आणि वेल कॅच. एंड काय केलाय करण. टॉप क्लास गोलंदाजी केली आहे या लास्ट ओव्हर मध्ये. धावसंख्या झालेली आहे टोटल 47. 47 पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आई जगदंबा खानावनं 48 धावांचं लक्ष आहे मर्याई कोंडले या संघासमोर. व्यासपीठावर सध्या तुम्ही बघतायत आमचे लवशेठ पाटील असेल, दीपक शेठ तवळे आहेत, त्यासोबत आमचे सुक्रे बाबा फराड असेल, बाळाराम मुंडे, त्यासोबत प्रकाश जाधव या देखील तुम्हाला स्टेजवर बघायला मिळतात. त्यांचं आम्ही स्वागत करू. पहिले सत्र संपलेलं आहे. चला बॉल द्या मैदानामध्ये आणि जुने बॉल रिसीव्ह करा. जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये करूया आपण बदल. पुन्हा एकदा ऐकूया आमच्या मराठीचे अतिशय चांगले समालोचक आकाश शेख यांना.
चला स्पीडअप करा. बॅट्समन मैदानामध्ये लगेच पाठवायचे. दोन्ही टीमला विनंती आहे की आपण सामना लवकरात लवकर सुरू करा. आणि बोथ स्टॉलवाले जेवढे आहेत ना त्यांना आमची विनंती आहे की तुमचा धूर जो आहे ना संपूर्ण मैदानामध्ये येतोय, त्यामुळे तो थोडासा आटोक्यात येईल याची देखील काळजी घ्या. आणि एक बघा, जेवढे प्रेक्षक आलेले आहेत त्यांना एक विनंती आहे की बिहाइंड द स्टेज म्हणजे स्टेजच्या मागून कोणी जाऊ नका, कारण लाईट सप्लाय सगळ्या गोष्टी तिकडे आहेत आणि तिकडे गेले ना तर नक्की मी म्हणेन की 3 फेजचा सगळी सेटिंग तिकडे आहे. सो तंदुरी व्हायला जराही वेळ लागणार नाहीये. त्यामुळे प्लीज आपण मागे जाऊ नका आणि जो पडदा आहे त्या पडद्यामध्ये कोणीच एंटर करू नका प्लीज. तुमच्या सेफ्टीसाठी आम्ही सांगतोय. आम्ही एक माणूस तिथे ठेवलेला आहे परंतु तरी ऐकत नाहीयेत आणि रात्रभर कोणी एंगेज राहणार नाहीये तिथे. प्लीज आपण या सूचनांचं पालन करा. बिहाइंड द स्टेज आपण तिकडे जाऊ नका, कारण तिकडे 3 फेजच्या सगळ्या सेटिंग आहेत, तारा आहेत त्या काही ओपन आहेत. मॅचकडे मी घेऊन चलेन तुम्हा सगळ्यांना. सगळ्या क्रीडारसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतोय. वी आर हेअर फॉर द बिग टुर्नामेंट जाणता राजा ट्रॉफी. अगदी या स्पर्धेचं नामांकन पाहायला मिळतं आपल्याला. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतो आज यजमान संघ खेळतोय, त्यांच्या अगेन्स्ट मध्ये कोंडले संघ आज एकात्मतेनं उतरलेले आहेत. बरीचशी आमची नक्कीच हर्षद सोबत चर्चा झाली की एकत्रित खेळा आणि आज अक्षरशः आम्हाला ते पाहायला मिळतं. नक्कीच त्यांचे आम्ही विशेष कौतुक करू आणि संघाला शुभेच्छा देत मॅचकडे मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन चालतो जिकडे आपल्याला सामना पाहायला मिळेल. यजमान खानाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय टीम कोंडले. पहिला आपचा खेळ ज्यामध्ये आपण टोटल धावसंख्या बघितली ती म्हणजेच अगदी 47 बनवल्यात आणि 48 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे कोंडले संघासमोर. आघाडीची जोडी धावा चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आली आहे, ज्यामध्ये आपण पाहतोय सागर माफरलकर आणि त्याच्या समवेत बॅटिंग करण्यासाठी संकेत माफरलकर. 2 फलंदाज, दोन्ही बंधू आहेत आणि दोघांमध्ये चांगली बॅटिंग आहे. हे सगळ्यांनी एन्जॉय केलेल्या. स्वतः इथे आघाडीला त्यांना पाठवलं आहे कॅप्टननं. काय घडतंय काय बिघडतंय जादूच्या आकड्यांचा काही समोर मिस्ट्री स्पिनर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच ऋतिक. येस, अंपायर सिग्नल, गेम इज ऑन. सुरुवात झालेली आहे. पहिला बॉल, आक्रमण करायचा प्रयत्न, गॅप शोधली आहे. राहुल पाटील होते पाठलाग करत बॉलचा, परंतु बॉल जातोय 1 बाउन्स ओव्हर दी रोप आणि येतोय चौकार. सुरुवात भरपूर चांगली. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायचा मनसोबा. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडला फलंदाज सागर आणि सागरकडून आलेला चौकार आपण पाहतो आल्हाददायक स्थितीमध्ये आणून सोडतोय. इथून मात्र कोंडले संघाला काही मात्र शंका नाहीये. ऋतिक तवळे पुढचा बॉल समोर सागर. राऊंड ऑफ अँगलनं गोलंदाजी. यावेळेला ब्रेक करायचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा वाईटचा. लाईन विस्कलित झालेत. अतिरिक्त एका धावेसह आपण पाहतो टीमची धावसंख्या आता पुढे जाईल. चांगली टीम आहे खानाव म्हटलं तर. ऋतिक एक आपण पाहतोय बॉलिंग युनिटमध्ये आपल्याला जरूर गोलंदाज पाहायला मिळतो. त्यानंतर प्रणय तात्रे देखील आपण पाहतो आज ॲज अ बॉलर म्हणून पाहायला मिळतील. विजय तात्रे देखील संघाचा एक भाग आहेत. हवेत खेळले, टायमिंग लाजवाब. बॉल जातोय की राहतोय. व्हॉट अ फील्ड, क्या बात आहे. प्रणयचं कौतुक व्हायला हवंय, कारण की अगदी अक्षरशः मी म्हणेन की इतक्या जबरदस्त पद्धतीनं फिल्डिंग केलेली आहे. या फिल्डिंग साठी नक्कीच प्रणयला आमच्याकडून शाउट आउट. क्या बात आहे, लाजवाब फिल्डिंग. लास्ट मोमेंटला आपण पाहतो अगदी फिल्डिंग आपल्याला जबरदस्त पाहायला मिळाली आणि आपण पाहतो की रोपच्या अगदी आतून जंप लगावली, त्यानंतर बॉलला स्टॉप केला आणि नंतर बाहेर पडले. त्यानंतर पुन्हा बॉल घेतला आणि आपण पाहिलं की थ्रो देखील योग्य एंडला. नक्कीच आपण चेक करू, निर्णय येईल पॉझिटिव्ह. आपण कौल मी म्हणेन तरी की खानावच्या बाजूने सध्या आहे, कारण बरेचसे मी म्हणेन की समोरील प्रेक्षक आणि निदर्शनास तरी मी म्हणेन की चौकार
नाहीये इथे आणि कुठल्या प्रकारचा सिक्सर देखील नाहीये, परंतु आपण ऑनलाईन पाहतोय की काय निर्णय ते पाहण्यासाठी आपण जाऊ मैदानाच्या मध्ये. सेफ आहेत, यस पा सेफ आहेत. जबरदस्त फिल्डिंग आहे, कारण समोरून आपण पाहिलं अगदी इफर्ट कारण जितक्या चांगल्या पद्धतीने दिलं ना ते भरपूर चांगले होते. धावसंख्या आपण जर बघितली तर 7 झालेली आहे. 7 रन ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला कॉलिंग करतात ते म्हणजेच गोलंदाज ऋतिक तौले. 8.79 ची सरासरी आपण पाहतोय इथे सध्या तरी आपल्याला बॅटिंगची पाहायला मिळते. पाटला करायचा आहे आणि मोठा रनचेज नाहीये 5 ओव्हरसाठी. मी म्हणेन 9 ते 10च्या दरम्यानची सरासरी आहे प्रत्येक षटकामागे जिंकण्यासाठी रिक्वायर्ड. फिरून खेळायचा प्रयत्न, फटका चांगला खेळलाय. पाटला गोते बॉलचा जयकडून. प्रणय आहेत समोर पा. एक सिंगल वरून डबल घेण्याचा प्रयत्न राहिला आणि 2 धावा आपण इथे पाहतोय जरूर आलेल्या आहेत. अल्पेशजी बाईमुंडे इथे आपण पाहतोय की या सामन्याचा ते आनंद घेतात आणि त्यांनी चर्चा केलेली आहे. ॲज अ बॉलर म्हणून पाहतोय की ते सांगतात की आम्ही बॉलिंग करताना या संघाला पाहिलंय. सो या संघाची गोलंदाजी जी आहे ती लाजवाब आहे. जवळपास 10,000 विकेट त्यांच्या आपण पाहतो कारकिर्दीमध्ये त्यांनी घेतल्यात. इथे पहा हवेत बॉल, विकेट किपर आहेत सचिन मुंडे, कुठलीच चूक नाही आहे आणि फलंदाज बाद. हा धक्का बसतोय पहिला कोंडले संघाला, बॅटर बाद. नऊ धावा धावफलकावरती आणि त्यामध्ये आता आपण पाहतोय की विकेट आलेली आहे. फलंदाज बाद झालाय. संघ थोडासा अडचणीमध्ये, दबावाचं वातावरण आहे आता कारण महत्वाची विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. जय कोलंबेकरला चान्स दिली आहे. आता 1 डाऊनला बॅटिंग करण्याची टीम कोंडलेच्या माध्यमातून. 9 धावा धावफलकावरती, 1 गडाचा लॉस आहे सध्या आपण पाहतो इथे टीम मध्ये. आई गावदे 11 जगदंबा खानाव टीम आपल्याला पाहायला मिळते आणि आपण पाहिलं तर सरासरी 9ची आहे आणि 9च्या सरासरीनं बॅटिंग पाहायला मिळते. नऊ धावा धाव फलकावरती आपण पाहतो. 9 रन ऑन बोर्ड, 4 चेंडू. आता येणारे 25 बॉल आणि आपण पाहतोय की 26 बॉल आहेत आणि 39ची गरज आहे. आडव्या बॅटनं घ्यायचा होता. इथे आपण सवाल आलेत वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त 1 रन मिळेल. एका रननं धावसंख्या पुढे. ड्युअल डिजिट मध्ये 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. रिव्ह्यू आहे, येस ओके. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. वॉर रूम मध्ये हा निर्णय पाठवलेला आहे तिसऱ्या पंचांकडे. ऋतिक टवलेला अगदी डाऊट राहिला. व्हाईट बॉल आहे. दहा धावा धावफलकावरती आपण पाहतो तिकडे 1 गड्याचा मोबदला आपल्याला पाहायला मिळतो. सिंगल धावसंख्या अपग्रेड झालेली आहे, यात काही मात्र शंका नाहीये. चांगल्या सरासरीनं बॅटिंग होती. या वाईडनं थोडासा फरक पडला आता बॅटिंग करत असताना कोंडले संघाला, कारण सुरुवात जेवढी चांगली राहील ना तेवढं मी म्हणेन की शेवटच्या अगदी स्थितीमध्ये मजा येईल इथून कोंडले संघाला बॅटिंग करण्यासाठी, कारण मॅच इजी होत जाईल. 10च्या सरासरीनं जर खेळले तर सामना जिंकण्याचे चान्सेस आहेत, कारण 48चा पाठलाग आहे. 26ला अजूनही 38 हव्यात जिंकण्यासाठी. अँगल चेंज केला, बॅटिंग ला जबाब. आडव्या बॅटनं फिरून खेळलेत आणि जबरदस्त फटका. धावा या षटकाराने इम्पॅक्ट पडला. लाजवाब बॅटिंग, क्या बात है. 16 धावा धाव फलकावरती. हा 1 चेंडू बाकी आहे ना. लास्ट 1 बॉल रिमेनिंग. शेवटचा 1 बॉल अजूनही बाकी असेल. आडव्या बॅटने खेळले. आपल्याला मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. प्रणव ताते तिकडे आणि मिस्टेक.
बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लास्ट बॉल कहाणी थ्रिलर पाव आपल्याला कॅपिटलाइज धाव संख्या 20 रन लॉस अपॉन विकेट. बॅटिंग कोंडलेची चेस करतायत धावा. वीस धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय संपलेला आहे. आपल्याला चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये स्कोरिंग शॉट आले, ज्यामध्ये आपण पाहिलं की अगदी मिसफिल्डचा चौकार देखील पाहायला मिळाला, ज्यामध्ये लाजवाब फिल्डिंग आपण प्रणव तात्रेची पाहिली. त्याच प्रणवकडून मिस्टेक देखील आपण होताना बघितल्या. आता थोडे चेंजेस केले जातात बॉलिंग युनिटमध्ये. आपण पाहतो ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी इथून प्राचारण केलं जात आहे आणि बॉलिंगसाठी आपण पाहतो विजय तात्रेची निवड केलेली आहे. खानाव एक्सप्रेस वेगवान बॉलर राहिला या टीमचा आणि आता सगळी मिळून की जबाबदारी आहे ती या ओव्हरमध्ये असणार आहे. या ओव्हरमध्ये जेवढी चांगली धावसंख्या येईल ना ती जास्त अगदी आपण पाहतो की कोंडलेसाठी महत्वाची राहील. परंतु जितके डॉट बॉल पाहायला मिळतील, इकॉनॉमिकल फिगर गोलंदाजी झाली तर मग शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच लढण्याची क्षमता प्राप्त होईल खानावर टीमला, कारण बॉलिंग युनिट त्यांचा चांगला आहे. पहिलं षटक अगदी आपण पाहिलं की मिस्ट्री स्पिनरचा वापर का केला हाही मोठा प्रश्न आहे. याचा उलगडा होणं, यामागची रणनीती काय होती हे पाहणं महत्वाचं राहील, कारण कुणाल एक त्यांच्याकडे विकल्प होता, त्यांच्याकडे अगदी विजय तात्रे विकल्प होता, प्रणव तात्रे विकल्प होता. बॉलिंग अगदी आपण पाहतो भरपूर चांगली आहे. गोलंदाज तयार विजय यॉर्करची लेंथ वापरली, ऑफ साइडला बॉल खेळला, फिल्डर आहे तिकडे, फिल्डिंगला थोडे फंबल, सेकंडचा कॉल होता परंतु नॉन सेकंड कडून नकार आहे. सो एक सिंगल मिळेल, जस्ट 1 रन इज देअर. धावसंख्या फुलकाला स्टिकी ठेवायचा प्रयत्न राहिला. एका धाव्यानं धावसंख्या जी आपल्याला अपग्रेड पाहायला मिळते, टोटल वरती आपण पाहतोय त्या म्हणजेच अगदी आता 21 धावा पाहायला मिळतील. 7.04चा रिक्वायर्ड रन रेट आहे, त्यामुळे आस्किंग रन रेट थोडासा इझी आहे आता इथे कोंडलेसाठी. मध्ये कोंडले संघ मैदानाच्या आतमध्ये धावा चेस करत असताना आपण पाहतो सुरुवातीला चांगली गोलंदाजी झाली पहिल्या आपला, आता बॅटिंग करत असताना देखील सुरुवात चांगली त्यांची झालेली आहे. 21 धावा धावफलकावरती रेखाटलेल्या आहेत. लेंथ फुल टॉस आहे आणि लाईन मध्ये देखील अडकला आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. अतिरिक्त एक धाव, एका धावेसह टीमची धावसंख्या पुढे. टोटल वरती आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचलाय यावेळेला एकूण 22 या आकड्यावरती. ओ फिरून खेळायचा यावेळेला प्रयत्न राहिलाय, पुनशा व्हाईट बॉल पंचांचा इशारा. लाईन आणि लेंथ मध्ये नाहीये, लेंथ मध्ये अडथळा नाहीये बट लाईन मध्ये अडथळा येतोय बॉलरला. आणि आपण पाहतोय की आता लगातार 2 वाईट आलेले आहेत. आधीच दुष्काळ आहे आणि त्यामध्ये मिळेल की 13वा महिना लागतोय, अशी परिस्थिती सध्या खानाव संघाची. 23 धावा धावफलकावरती एक गड्याचा लॉस आहे. अडचणीमध्ये आहे संघ, कारण आता इथे मी आधी चर्चा केली की इकॉनॉमिकल फिगर गोलंदाजीची आवश्यकता आहे, पण तसं घडत नाहीये. फुलटॉस लेंथ पिक केली आहे, फिल्डर आहेत तिकडे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते प्रोटेक्शन मध्ये. 1 रन तोपर्यंत. प्रवीण पाटील वरती कदाचित आता नेम होता की काय, प्रवीण बसले होते. रन मिळेल तिथे सिंगलला धावसंख्या पुढे 24 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. लढाई लढतोय कोंडले संघ आणि दुसऱ्या बाजूला प्रत्युत्तर म्हणून आपण पाहतोय की प्रतिकार देखील केला जातोय आता मॅच मध्ये. गोलंदाज तयार पुढचा चेंडू टाकण्यासाठी. यावेळेला समोरच्या दिशेने खेळायचा होता, फिल्डर आहेत त्यांच्या डोक्यावरतून बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार.
फक्त आणि फक्त 18 धावांची गरज आहे उर्वरित 21 चेंडूंमध्ये. समीकरण इझी झालंय. मॅच अगदी आपण पाहतो आता आपल्या हातामध्ये गिरफ्त केली आहे ती म्हणजेच टीम कोंडलेनं 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आता इथे मॅच मध्ये. राऊंड फिगर मध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. फुल टॉस लेंथ आहे या वेळेला पहा फॉलो थ्री मध्ये जरूर कॅचची चान्स होती. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोबत आहेत. ऑफिशियल रिव्ह्यू आहे आणि डायरेक्ट रिव्ह्यू सिस्टीमचा वापर त्यांनी केला आणि सरळ आपण पाहतो वॉर रूम मध्ये निर्णय पाठवला. हाईट फॅक्टर चेक केला जाईल. दरम्यान या बॉल वरती आपण पाहतो सध्या तरी आपल्याला सिंगल पाहायला मिळाली आहे कारण कॅच ड्रॉप आहे. महागडं षटक आहे सध्या विजयचं. फेअर बॉलचा इशारा पंचांचा. फुलटॉस बॉल या वेळेला फिल्डर आहेत आणि ती देखील झेल आपण पाहतोय ड्रॉप झाली आहे. राहुल पाटील कडून कदाचित चुकी घडलेली आहे आणि ते आपण पाहतो आता. जरूर एक रन आपल्याला पाहायला मिळते. सिंगल न धावसंख्या पुढे 32च्या आकड्यावरती आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचला. येणारे 12 आता येणारे 19 चेंडू आहेत आणि 19 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. बॉल टू रन समीकरण जरी आले तरी मॅचला मजा येईल परंतु इझिली मॅच घेण्याचा प्रयत्न आहे. विजय तात्रेचा हा नो बॉल. अंपायरचा इशारा नो बॉलचा कॉल. नो बॉल आहे सो फ्रीची संधी असेल या बॉलवरती. 33 धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. स्लोवर बॉल पिक केलाय फाईनला इम्प्रोवायझिंग स्ट्रोक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 रनसाठी खणखणीत षटकार. की रेलिंग वरती बॉल आहे आणि रोप भरपूर पुढे आहेत सो 6 धावा मिळतील. महागडा विजय तात्रे पाहायला मिळाला. आपण पाहतो अगदी या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि आता जर आपण पाहिले तर धावसंख्या 39. सुरुवातीला 20 या ओव्हरमध्ये 19 धावसंख्या. आता गरज आपण जर पाहिली ना तर फक्त आणि फक्त आपण पाहतो जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. इझिली मॅच आपल्याकडे आपण पाहतो कव्हर केलेली आहे. टीम कोंडले ना मर्याई कोंडले आज एकात्मतेने उतरले आणि आज ती दमखम पाहायला मिळाली. नक्कीच त्यांचं विशेष आपण कौतुक करूया. पाण्याची मागणी आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू देखील आपण पाहतोय कुणाल पाटील वरती जबाबदारी असेल. चला चला स्पीडअप करा. जास्त वेळ नका घेऊ प्लीज कारण जास्त वेळ नाहीये आणि आज ऑलरेडी उशिरा सामने सुरू झालेत सो त्याची थोडी काळजी घ्यायची आपल्याला.
कुणाल पाटील. मी आधी चर्चा केली होती की हा विकल्प चांगला होता टीमकडे. सो कुणाल पाटील आता बॉलिंग साठी पाहायला मिळतील. कुणाल वरती आक्रमण, मिड विकेटला चान्स आहे बट फिल्डर नाहीये तिथे आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय चौकार. क्या बात आहे. 43 धावसंख्या. बॅटिंग भरपूर चांगली. कुणालवरती पहिल्याच बॉल वरती हल्ला चढवला पण चान्स क्रिएट झाली होती. फिल्डिंग थोडीशी मिस्टी राहिली कारण मिड विकेटला फिल्डर नाही. हा एक लॉस पॉइंट राहिला सध्या खानावचा. रिव्हर्स खेळायचा होता. विकेट किपर चकले गेलेत आणि लेग बाईचा चौकार जिथे आपण बाईच आहे. ओके जिंकण्यासाठी कोंडलेला. सोला चेंडू आणि एक धावेची गरज आहे. फिरून खेळलेत आणि विजयी स्ट्रोक. सामना जिंकलाय मरियाई 11 कोंडले संघानं. वेल प्लेड. मला कॅप्टन लगेच पाठवा टॉस साठी. कोंडले संघ तुमचा कॅप्टन इकडे लगेच पाठवा. शेक हँडच्या फॉर्मॅलिटीज बाकी टीमला मी म्हणेन की करू द्या. तुम्ही कॅप्टन लगेच पाठवा आणि टीम खाना आपण देखील